अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेतच राहायचं. मित्रांनो, मी नवनीत म्हात्रे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तर आजचा विषय असा आहे की ऑपरेशन करण्यासाठी म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी एकूण खर्च किती येतो. खूप मेसेज येतात माझ्या व्हिडिओवरती की ऑपरेशन करण्यासाठी एकूण खर्च किती येतो. तर भावांनो, मी तुम्हाला रिप्लाय देत नाही कधी कधी. आता रिप्लाय यासाठी देत नाही की मी यूट्यूबमध्येच गुंतलेला नसतो की आपण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं काहीतरी करिअर होईल वगैरे. मी जॉबला जातो, काम करतो आणि काम करूनच हे सर्व गोष्टी मी करत असतो मॅनेज. तर मला सर्वांच्याच कमेंटला उत्तर देता येत नाही. तर त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवतो की मला ऑपरेशन करण्यासाठी म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी एकूण खर्च किती आला ना ते तुम्हाला आज मी सांगणार आहे डिटेलमध्ये. तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी माझ्या यूट्यूब चॅनलचं जे नाव होतं ताईची किडनी ना, ते थोडं चेंज केलेलं आहे. आता चेंज यासाठी केलेलं आहे मित्रांनो की बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम यायचं ते टाईप करण्यासाठी आणि लगेच ते नाव यायचं नाही. म्हणून नवनीत म्हात्रे लाईफ हे असं नाव ठेवलेलं आहे आणि खाली ताईची किडनी म्हणून एक माझी सिम्बॉल ठेवलेलं आहे. मला ना खूप लोकांचे असे कॉल येत होते, मेसेजसुद्धा येत होते की मेसेज असे येत होते की भावा तुझं ऑपरेशन झालं तर त्यासाठी खर्च किती आला. कारण की सर्वांसाठी हा सर्वात महत्त्वाचा हे आहे विषय आहे. कारण जर आपण असा विचार केला ना की आपल्याला किडनीचं ट्रान्सप्लांट करायचं आहे तर आपल्याकडे किडनी असते म्हणजे आपल्या घरातला कोणी ना कोणीतरी आपल्याला देणार असतो. आई असते, वडील असते, बहीण भाऊ कोणीतरी आपल्याला देतो. कारण की आपल्या गरीब लोकांकडे माया असते, दया असते, परंतु पैसा नसतो. त्यामुळे आपल्याकडे किडनी द्यायला कोणी तयार असेल ना, पण त्यासाठी पैसा कसा उभा करायचा ना हा सर्वात मोठा कठीण प्रश्न आहे. आणि बऱ्याच लोकांचं ते प्रॉब्लेम झाले. मला खूप लोकांनी कॉल केला आणि त्याने हेच सांगितलं की दादा किडनी देणार माझी आई आहे, माझे वडील आहेत, परंतु पैशांचा मॅनेज कसं करायचं, आम्ही कुठून करायचं. तर खर्च मी कसा कसा मॅनेज केला ना यासाठी मला खूप मेहनत करावी लागली. म्हणजे मेहनत म्हणजे असं नाही केली की मी कुठं काम वगैरे केलं तर कुठून मी हेल्प मागितली ना. त्यासाठी एक स्पेशल ब्लॉग बनवणार कारण की खूप मोठा ब्लॉग होणार आता जर मी तो सांगायला लागलो तर मी आता खर्च किती मला आला नाही तेवढाच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये मी गेलो होतो, कुठल्या हॉस्पिटलमध्ये मी इंस्ट्रुमेंट घेतली तिथल्या लोकांची की हा खर्च मी कसा मॅनेज करायचा. तर हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये मी गेलो ना, तिथे मला एक मित्र भेटला होता. आपल्यासारखा सर्वसाधारण मुलगा होता बिचारा. तर त्यांना मी विचारलं की तुझं ऑपरेशन कोणत्या हॉस्पिटलमध्ये होणार. तो म्हणाला की माझं ऑपरेशन हा हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये होणार आहे. म्हटलं एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुझं ऑपरेशन होणार, मग खर्च कसं तू मॅनेज केलंस. तो बोलला की खर्च वगैरे मला काय करायची गरज नाही कारण की मी बोलतो महात्मा फुले योजनेतून हा माझा सर्व खर्च होणार आहे. त्यासाठी बोलतो मी भरपूर अशी लेटर जमा केलेली आहेत आणि पहिल्यापासूनच मी ते सर्व मला जे सोशल वर्करची जे कामं करतात हे लोक आपल्याला ते मॅनेज करून देत असतात. आता ते त्यांचा खर्च किती येईल तो ते मला अंदाजे सांगितला नव्हता कारण की तो सर्व खर्च ते लोक मॅनेज करणार होते. म्हणजे प्रत्येक ट्रस्टीकडून कुठून ना कुठून मदत करून तो त्यांचं ऑपरेशन तिथे करणार होता. म्हटलं की चांगलं आहे. आता माझ्याकडे तेवढी आयडिया नव्हती काहीच आणि आपला आजार वाढत होता. त्यामुळे मी तिथून मग हिंदूच्या हॉस्पिटलमधून मी बाहेर पडलो आणि नानावटी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी गेलो. तिथे मला सरांनी माझं पाठवलं होतं. तिथे गेल्याच्यानंतर मी तो हॉस्पिटल बघितला, तिथं परिसर बघितलं आणि आपल्याला न परवडणार होतं. म्हणजे आपल्या सर्वसाधारण जे लोक आहेत त्यांना न परवडणार आहे मित्रांनो हा हॉस्पिटल आहे. ज्यांच्याकडे पैसे असेल त्यांच्यासाठी खूपच चांगला आहे कारण की त्याला खूप फॅसिलिटी तिथे भेटली जाते आणि चांगल्या प्रकारे तिथं ऑपरेशन होतं. आता मी गेल्याच्यानंतर मी तिथला सर्व माहोल बघितला ना तर मी थोडं घाबरूनच गेलो कारण की आपल्यासारख्या मिडल क्लास लोक पहिल्या पैशाने घाबरत असतात. तर मी तिथे खूप घाबरलो. अरे आता आपण कसं होणार. मग मी सरांना फोन केला की सर इथे पैसे माझे मॅनेज कसे होतील. सर म्हणाले की टेन्शन घेऊ नकोस, सर्व काय होईल ठीक, आपण करूया. तू डॉक्टरांना भेट, डॉक्टर काय म्हणतील ना त्याप्रमाणेच तू वाग. मग मी डॉक्टरांना भेटलो. तिथल्या डॉक्टर म्हणाले की तुला काम करायला लागेल, आपल्याला डायलिसिस करणं महत्त्वाचंच आहे कारण की तुझा क्रिएटिन वाढलेलाच आहे. मग म्हटलं डायलिसिस करण्यासाठी खर्च किती येणार डॉक्टरांना विचारलं मी. डॉक्टर म्हणाले की त्यासाठी डायरेक्ट डायलिसिस नाही होणार, तुला मानेमधून ते कॅथोडर टाकलं जाईल आणि हे जर कॅथोडर असताना ते 20-25 दिवस चालतो का 15 दिवस चालतो. त्याच्यानंतर मग तुला जर ऑपरेशन करायचं असेल तर तुला फिस्टुला करण्याची गरज नाही कारण की डायलिसिस करण्यासाठी फिस्टुला करणं गरजेचं असतं. हे फिस्टुला आपल्या हातात टाकलं जातं, काही लोकांच्या मांडीत असते, काही लोकांच्या छातीमध्ये सुद्धा केलं जाते आणि काही लोकांच्या मानेवर सुद्धा केलं जातं. तर हा फिस्टुला असतो ना, जो ऑपरेशन करून टाकला जातो, सर्जरी केली जाते आणि हा सर्जरी केल्याच्या नंतर ते चालू होण्यासाठी कमीत कमी 25 ते 1 महिना जातो. मग ह्या मधल्या पिरियडमध्ये ना हे जे आपल्या मानेमध्ये जो सेंटर पॉईंट टाकलेला असतो जो कॅथोडर, तो त्याचा म्हणजे डायलिसिसचा उपयोग करतो, काम करत असतो, परंतु जास्त दिवस तो चालणारा नसतो. डॉक्टर म्हणाला की तुझं जेवढा जास्तीत जास्त लवकर ऑपरेशन होईल ना ते गरजेचं आहे आपल्याला कारण की आपण फिस्टुला केलेलं नाही आहे, तुला डायरेक्ट ऑपरेशन करायचं आहे. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही ते फिस्टुला काढण्यासाठीच म्हणजे ते सेंटर पॉईंट आहे कॅथोडर तो टाकण्यासाठीच डॉक्टरांना आम्हाला विचारलं की आम्हाला खर्च किती आहे. तर डॉक्टरांनी म्हणाले की पहिला तुला 3 दिवस ॲडमिट व्हायला लागेल त्यासाठी आणि 3 दिवस ॲडमिट झाल्याच्यानंतर तर तुला हे केलं जाईल म्हणजे तो सेंटर पॉईंट टाकला जाईल. त्याच्यानंतर तू दोन तिथे डायलिसिससुद्धा होतील तुझ्या. म्हटलं ठीक आहे. खर्च किती अंदाजे. तर तिथं आम्हाला खर्च अंदाजे ते सांगितलं इस्टोमीमध्ये 75 ते 80,000 रुपये आम्हाला खर्च सांगितलं 3 दिवसाचा मित्रांनो. आता हा खर्च वाढणारा सुद्धा होता. मग मध्ये 2 ते 3 माझे डायलिसिससुद्धा झाले. आता रिटर्न मग ऑपरेशन मला लगेच होणार नव्हतं की मग मी आता माझ्या मानेमध्ये सेंटर पॉईंट टाकला आणि दुसऱ्या दिवशी लगेच माझं ऑपरेशनसुद्धा होणार आहे. ही गोष्ट तर शक्य नव्हती माझ्यासाठी कारण की त्यासाठी खूप मोठी प्रोसेस होती. सर्व कागदपत्र जमा करायची होती. मला जी किडनी माझी बहीण देणार होती
जे रिपोर्ट काढावे लागणार होते, मग त्या रिपोर्टसाठी सुद्धा वेगळा खर्च असतो. आता तो सर्व खर्च आपण जो मॅनेज केला ना, तर तिचा आणि माझं दोघांचा आमचा जो खर्च होता ना, तो कमीत कमी 1,80,000 ते 2 लाखाच्या घरामध्ये होतं. म्हणजे दोघांचं रक्त म्हणजे किडनी मॅच होण्यासाठी. आता हा सर्व खर्च आहे ना, आम्हाला त्या खर्चामध्येच मॅनेज करायचं होतं. पण आम्ही ते टप्प्याटप्प्याने आम्ही ट्रीटमेंट घेत होतो. म्हणजे डायरेक्टली आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आणि तो सर्व खर्च एकत्र केले असं नव्हतं, कारण की आम्हाला ती परवडणारं नव्हतं. डॉक्टर आम्हाला सजेशन देत होतं की तुम्ही बाहेरून सुद्धा काही टेस्ट करा, काही हॉस्पिटलमध्ये जेवढ्या शक्य होतील तेव्हा हॉस्पिटलमध्ये करा, जेणेकरून आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता येणार नाही आणि आपला जो खर्च आहे ना तो वाचेल. मग मी ऑपरेशनचा तिथे इन्स्ट्रुमेंट घेण्यासाठी गेलो की दोघांचा किती आम्हाला अंदाजे खर्च येणार. मग त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की किती दिवस तुला तिथे हॉस्पिटलमध्ये ठेवणार, तुझ्या बहिणीला किती दिवस ठेवणार, म्हणजे जे आपल्याला किडनी देणार आहे ना त्या डोनरला आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये किती दिवस ठेवणार. मग दोघांचा आम्हाला खर्च मॅनेज करायचा होता. तर मी त्या हॉस्पिटलमध्ये गेलो इन्स्ट्रुमेंट घेण्यासाठी दोघांचं ऑपरेशनचं. मग ज्यावेळी मी त्या हॉस्पिटलमध्ये इन्स्ट्रुमेंट घेण्यासाठी गेलो ना, तिथं मला त्याने अंदाजे खर्च दिला की 9 ते 10 लाखाचा मला अंदाजे खर्च दिला दोघांचा. म्हणजे 10 लाखपर्यंत आम्हाला दोघांना खर्च येणार. तर ह्या 10 लाखामध्ये आम्हाला काय काय भेटणार होतं, त्या 10 लाखामध्ये मला त्या हॉस्पिटलमध्ये 7 दिवस ठेवणार होते. 3 दिवस मग त्याच्यामध्ये ठेवणार होते. म्हणजे काचेची एक रूम असते आपल्याला, त्यांना काय ते ऑब्झर्व म्हणून बोललं जातं. तिथे मला 3 दिवस ठेवणार. त्याच्यानंतर मला मग जनरलमध्ये करणार, त्यासाठी मला एक स्पेशल रूम देणार. जनरलमध्ये मला ठेवणार नव्हतं आणि माझ्या बहिणीला 1 दिवस ऑब्झर्वमध्ये ठेवायचं होतं आपल्या ICUमध्ये. त्याच्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी बाहेर काढून 3 दिवसांनी तिला घरी पाठवायचं होतं. म्हणजे माझ्या बहिणीचं 3 दिवसाचं आणि माझं 7 दिवसाचं इन्स्ट्रुमेंट टोटली 9 ते 10 लाख रुपये आम्हाला त्याने दिलं. आता हा दोघांचा खर्च. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की एवढा कमी खर्च कसं झाला. तर बऱ्याच हॉस्पिटलमध्ये ना एखादा किडनी फेल पेशंट असतो, तो ट्रान्सप्लांट करतो. त्याच्यानंतर तो कमीत कमी 1 महिना त्या हॉस्पिटलमध्येच असतो. मग हा 1 महिन्याचा खर्च कमीत कमी 20-25 लाखावर सुद्धा जातो काही लोकांचा, तर काही लोकांचा 16-17 लाखावर सुद्धा जातो. तर मला लवकरच बाहेर पडायचं होतं, कारण की डॉक्टर म्हणाले की आपला खर्च वाचवायचा आहे आपल्याला आणि खर्च वाढवायचा नाही आपल्याला. त्यामुळे तू घरी जा, घरातून पुन्हा रिटर्न हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी ये, ते आपल्याला परवडेल. कारण की त्या डॉक्टरांनी आमच्या परिस्थिती बघूनच ते मॅनेज सर्व केलं होतं. तर मला दिवस ते आता 7 दिवसाचा त्यांनी इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे, परंतु आपल्या 7च दिवस तिथे होत नसतात मित्रांनो. कधी कधी 10 दिवससुद्धा होतात, 12 दिवससुद्धा होतात. कारण प्रत्येक पेशंट असतो ना, त्याच्या बॉडीनुसार ते सर्व ठरवलं जातं. म्हणजे तो कसा त्या आजाराला साथ देईल. कारण की जर आपण लवकरच रिकवर झालो ना ह्या ऑपरेशनमधून, तर आपल्याला तो खर्च लवकरात लवकर कमी होतो, कारण की आपण घरी जाण्यासाठी तयार होतो. तर ज्यावेळी मी तिथे ट्रीटमेंट घेत होतो ना, त्यावेळी माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती की मला लवकर इथून फिट व्हायचं आहे. कारण की मला पैशांकडे बघायचं होतं जास्तीत जास्त. मी 7 दिवसामध्येच बाहेर पडून या हॉस्पिटलमधून ना, हे मी पक्का ठरवलं होतं. परंतु 7 दिवस मग मी हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी बाहेर पडलो, डिस्चार्ज घेतला, त्याच्यानंतर मग 2 दिवसांनी 1 दिवसांनी ते पुन्हा ट्रीटमेंटसाठी मला जात होतो मी. मग त्यासाठी ओला करायचं, पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये जायचं, पुन्हा हॉस्पिटलमध्ये घरी यायचं, 2 दिवसांनी पुन्हा रिटर्न हॉस्पिटलमध्ये जायचं. असे आमचे चेकअप करायला लागलो मी. कारण की हॉस्पिटलमध्ये जर मी राहिलो असतो ना, हा खर्च अजून माझा वाढत गेला असता, 15, 16, 17 लाखावरती सुद्धा गेला असता. ज्या लोकांना आपल्या किडनीचं ट्रान्सप्लांट करायचं आहे ना, अशा लोकांनी आपल्या हातामध्ये कमीत कमी 15 ते 16 लाख रुपये ठेवणं गरजेचंच आहे. आता तुम्हाला आजचा माझा कोणी व्हिडिओ बघत असेल ना, त्यांना असं वाटतं की आम्हाला काहीतरी घाबरवतोय, खूप खर्च सांगतोय वगैरे, असं काही नाही. मला मित्रांनो त्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनच खर्च 12 लाखापर्यंत गेला आणि मी डायलिसिस केलं, तो खर्च वेगळा झाला. माझ्या मानामध्ये कॅथोर टाकलं, तो सुद्धा खर्च वेगळा झाला. त्यामुळे 14 ते 15 लाखापर्यंत माझा खर्च त्या हॉस्पिटलमध्येच झाला. हा माझा वैयक्तिक खर्च होता. आता तुम्ही जो हॉस्पिटलमध्ये चॉईस करणार त्याप्रमाणे तुम्हाला तिथले इन्स्ट्रुमेंट दिले जाईल आणि हा खर्च सर्वांकडे सेम नसतो, सारखा नसतो. काही ठिकाणी 6 लाखामध्ये होतो, काही ठिकाणी 5 लाखामध्ये सुद्धा होत असणार, काही ठिकाणी 10 लाखाला सुद्धा होत असणार ऑपरेशन, तर काही ठिकाणी 15, 16, काही ठिकाणी 20, 25 आणि काही ठिकाणी 30च्या वरती सुद्धा असणार. वेगवेगळा असतो खर्च. परंतु आपल्या हातामध्ये 15 ते 16 लाख रुपये असणं हे गरजेचं आहे. त्यामुळेच बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना फ्युचरमध्ये, म्हणजे ऑपरेशन झाल्याच्या नंतर ह्या गोष्टी आपल्याला सहज शक्य होतात. कारण की ऑपरेशन केल्याच्या नंतर आपल्याकडे पैसे असणे गरजेचे असतात, कारण की इमर्जन्सी काहीही लागू शकते. आणि हॉस्पिटलमध्ये आपण गेलो, जर ट्रीटमेंट रिटर्न आपण केली ना ऑपरेशन झाल्याच्या नंतर, तर पुन्हा खर्च वाढतो. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच आपला ना, तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आणि पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.